केंद्रीय संचार ब्युरो जिल्हा व पोलीस प्रशासनातर्फे समन्वय समितीच्या वतीने 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा केला। नियमित योग केल्याने मनाला सुख व शांती मिळते। योगाच्या परंपरेचे संवर्धन आणि जतन केले पाहिजे। योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवा असे आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आज येथे 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात केले। सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर जिल्हा व पोलीस प्रशासन आणि योग समन्वय समितीच्या वतीने सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी पोलीस आयुक्त एम राजकुमार बोलत होते। राजकुमार म्हणाले, स्वतः व समाजासाठी योग या संकल्पनेप्रमाणे आपण सर्वांनी स्वतः नियमित योग करून समाजातील लोकांना योग करण्यासाठी प्रेरित करावे आणि योगाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करण्याचे आवाहन केले। निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार व अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते योग दिनाच्या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, उपजिल्हाधिकारी सोमनाथ टोंपे, उपजिल्हाधिकारी गणेश निराळी, राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक नितीन धार्मिक, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार उपस्थित होते। यावेळी प्रास्ताविकामध्ये चव्हाण म्हणाले, स्वतः व समाजासाठी योग ही यावर्षी योग दिनाची संकल्पना आहे। यावर्षी देशभर मागील 100 दिवसांपासून योग महोत्सव साजरा करण्यात येत आहे। यामध्ये प्रामुख्याने भारत सरकारची सर्व मंत्रालयाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रोज कॉमन योग प्रोटोकॉल प्रमाणे सराव करत आहेत। यावेळी मंगळवेढ्याच्या जवाहरलाल हायस्कूल येथील विद्यार्थिनी गौरी मोरे, वैष्णवी माने, चैतन्य चव्हाण यांनी म्युझिकल योगाच्या माध्यमातून अतिशय अवघड अशा कसरती करून उपस्थितांची मने जिंकली। आयुष मंत्रालयाने नेमून दिलेल्या प्रोटोकॉल प्रमाणे सुरुवातीला भारतीय योग संस्थांच्या वतीने अशोक रसाळ आणि धनंजय कुलकर्णी यांनी शिथिलीकरणाचे व्यायाम घेतले। योग सेवा मंडळाच्या वतीने साधना पाये यांनी उभी आसने घेतली। योग साधना मंडळाच्या वतीने रोहिणी उपळाईकर यांनी उभी आसने घेतली आणि विवेकानंद केंद्राच्या वतीने दीपाली कुलकर्णी यांनी पोटावरील आणि पाठीवरील करावयाची आसने घेतली। पतंजली योगपीठाच्या वतीने संगीता जाधव यांनी प्राणायाम आणि भ्रामरी प्राणायाम घेतले। गीता परिवाराच्या वतीने जाधव यांनी ध्यानधारणा घेतली। यावेळी घेण्यात आलेल्या योग स्पर्धेतील रत्नप्रभा माळी, संतोष बबन दुधाळ, सोनाली जगताप, शिवराज पाटील, मेघश्याम साखरे, दत्तात्रय चिवडशेट्टी यांना योग गुरु आणि तन्मय पाये व ओंकार औसंग यांना योग युवारत्न पुरस्कार देऊन उपस्थितांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता शास्त्री यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालय सहाय्यक जयम हन्नुरे आणि इतरांनी परिश्रम घेतले। शहरातील शाळा, महाविद्यालय आणि नागरिक मोठ्या संख्येने यावेळी सहभागी झाले होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।